अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्री परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांचे चरित्रामृत आज आपण पाहणार आहोत. श्रीराम देती प्रेरणा तेनेची होई ही रचना, सद्गुरु प्रभू निमित्त माणा कार्य महाराजांचे. श्री सद्गुरु प्रभू. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सीतारामचंद्राय नमः. श्री गुरु दत्तात्रेय प्रसन्नोस्तु. श्री दत्त. महाराष्ट्री कोकण क्षेत्री सह्याद्री जलपात्री माणगावी पुत्रवत्री तेजोरूपे प्रकाशिते. टेंबेकुली गणेश भट लौकिकाचा त्यांना विट, गाणगापुरीची सात्विक वाट धरती दृष्टांत होऊन. दत्तचिंतनी प्रवृत्ती 12 वर्षे तेथे राहती. भागवत उत्तम तयांची ख्याती दत्तप्रसाद मिळाल्याने. शके 1776 श्रावण आनंद संवत्सरी कृष्ण पंचमी रविवारी जन्मा आले वासुदेव. सूर्योदय झाल्या उपरी 26 घटिकानंतरी भागवत भक्त दत्तावतारी जन्मा आले माणगावी. धन्यबाता रमाबाई पुण्यकर्मी घडून जाई, सर्व सत्कर्म होई विविध व्रते करीत असे. लक्षवाती औदुंबर प्रदक्षिणा भोजन देई अतिथींना, करी गुरुचरित्र वाचना यक्षिणी पूजा असे. वासुदेव असती प्रसन्न करीती धर्माध्ययन, 8व्या वर्षी उपनयन मार्गदर्शन हरिभट्टांचे. उषक्काली संध्यावंदन नित्य गुरुचरित्र वाचन, तैसेच वेद अध्ययन सुरू झाले बाळपणी. प्रज्ञाशक्ती असे तीव्र मंत्रशक्ती प्रसन्न सर्व, ऐसे असोनी मुक्त गर्भ होती अध्ययने वेदांच्या. स्वतः शिजवती भोजन नैवेद्य वैष्णवदेव करून, परान्नाला न शिवून व्रतस्थ राहती वासुदेव. वाद ताळीती मौनाने जीवन जगले कर्माने, नेम पाळीती निर्धाराने महानिर्वाण होईतो. एक पंचा नेसण्याशी दुसरा तो पांघरण्याशी, त्रिकाळ स्नान घेण्याशी वस्त्र नसेची याविना. दृष्टांत झाला जाण्याचा गोविंद स्वामी भेटण्याचा, निर्धार झाला बुवांचा गुरुसेवाडीस पोचले. भेटीत गोविंद स्वामींना मग कृष्णाजल अर्पिती पादुकांना, भावबळे जाणती स्वामींना गुरु आपले निशाचित. वासुदेवा बोलती दत्तगुरु 7 वर्षे संचार करू. माणगावी येती दत्तगुरु वासुदेवासह मूर्ती रूपे. मूर्ती होती कागलची 7 बोटे उंचीची, वरा भयंकर द्विभुजांची सिद्धासन घातलेली. वासुदेवा देव बोलती पूजाविधी त्यांना सांगती, त्यानुसार बुवा वागती सुचेनुसार देवांच्या. ढीग ढीग नारळ केळी विविध फळे वेळोवेळी, भक्तजन दर्शन काळी मूर्ती पुढे ठेवितो. अभिलाषा नाही वासुदेवा मूर्तिमंत असे वैराग्य ठेवा, ऐसा दत्त भक्त प्रकट व्हावा भाग्य तेथील लोकांचे. देवांची झाली सूचना लिहिण्या गुरुचरित्र रचना, देव सांगती बुवांना संहितेय द्विसहस्री. रचना झाली देवे केली, दिसली अक्षरे फक्त लिहिली, बुवांनी उत्तरे दिदली नारोपंत उकुडव्या. येती सुखदुःखे प्रारब्धाने भोगावी ती मुकाट्याने, प्रारब्ध भोग भोगण्याने आपोआप संपतो. माणगावी जलदेवीला नाव ठेविती निर्मला, सांगती भक्तजना नदीला निर्मला संबोधावे. देवा नावडे न्यूनता अन्न शुद्धीविना नैवेद्य देता. वासुदेवा प्रेरणा मिळता व त्यांना आठवे पत्नी मृत्यूनंतरी 13 दिन झाल्यावरी, गृहस्थाश्रम संपल्यावरी संन्यासाश्रमा स्वीकारिले. गोविंद स्वामी स्वप्नी आले, प्रणव उपदेश करते झाले, जप करण्यास सांगितले गोविंद रूपे दत्तांनी. वासुदेव येती उज्जनीस अनिरुद्धानंद सरस्वती खास, देवविधी विधियुक्त दंडतयांस हस्ते नारायणानंदांच्या. पायी प्रवास करावा दत्ताज्ञा होई वासुदेवा,
अनवाणी प्रवास व्हावा इच्छा असे श्रीगुरूंची. चार लंगोट्या छाट्या दोन, एकदंड कमंडलू सान, दोन मूर्ती संपुष्ट पंचायतन, प्रपंच फक्त एवढा. एक मूर्ती प्रवासाची, दुसरी ती कागलची. नर्मदा तीरी बदबाईस्तीची स्थापना झाली म्हणिताती. जाळवणी येती महाराज, वेद अध्ययन होई रोज. दिनी दास लमवी सहज, वाचती दासबोधाते. दासबोध ग्रंथ प्राकृत, की असे तो संस्कृत. बाह्यांगात नसे अर्थ, अर्थानुसंधान ठेवावे. आचार लुप्त कलियुगी, केवळ वेद पठन न उपयोगी. प्राकृत ग्रंथही उपयोगी, संत सत्पुरुषांचे. आस्तिकांनी नास्तिकांनी अनुभव घेतला जाळवणी. प्राकृत भाषा निंदा त्यांनी प्रचिती घेऊन थांबविली. 1.5 वर्षे ब्रह्मावर्ती योग याज्ञिक वेदांत शिकविते. दत्तपुराण ग्रंथ लिहिते. पवित्र गंगा किनारी हरिद्वारी येता नंतरी. मथुरा वृंदावन पाहिल्यावरी, चातुर्मास झाल्यावरी. बद्री नारायण निघाले, हिमालये वर्षे 2. अज्ञातवासी राहून, यात्रा तेथली आटोपून, हरिद्वारी परतले. चातुर्मास तेथ करीती, ब्रह्मावर्ता पोचती. राम मंदिरी राहती, सन्मार्ग दाविती अनेका. महाराज येई द्वारकेत, चातुर्मास होई तेथ. वसती होती शारदा मठात, श्री शंकराचार्यांच्या. स्वीकार करावा गादीचा, आग्रह झाला ग्रामस्थांचा. परी त्यांच्या विनंतीचा, विचार नाही जागला. द्विसहस्री गुरुचरित्राची, ग्रंथ नसता टीका त्यांची. श्लोकस्मरण शक्तीची, मदत झाली लिहावया. गुरुस्वामी आजारी, उज्जनीस जावे सत्वरी. तेथे व्हावे सेवेकरी, आज्ञा केली देवानी. इंदूर मार्गे उज्जनीस, महाराज गेले सेवेस. तेथून निगती महात्म्यास, आज्ञा घेती गुरुस्वामींची. दत्त महात्म्य रसाळ ग्रंथ, लिवण होई पूर्ण तेथ. त्रिशती गुरुचरित्र काव्यग्रंथ, स्वामी लिहिती तेथेची. औषधे सांगते रोग्यांसाठी, यंत्रे देती बाधेसाठी. अनुष्ठान ध्यान प्राप्तीसाठी, लोकाप्रचिती मिळाली. शक्य 1824, होई 12वा चातुर्मास. कीर्तन पुराण शिष्यांचं शिकविती आणि करविती. निर्गुण उपासना अहंकार, पंडिताचा एक होता फार. संन्यासाष्टमी मूर्ती पूजा आधार, महाराजा ते विचारिते. महाराज होते संन्यासी, दत्तमूर्ती सोडीना त्यांची. मूर्ती पूजा उपचाराशी, त्यांना लागे करावा. त्या पंडिताबरोबरी, महाराज पोचती गंगातीरी. सोडीती मूर्ती प्रवाह तरी, गंगा किनारी खडी असे. अंगुष्ठ प्रमाण दत्तमूर्ती, पाहती पंडित प्रचिती येते. सागुणोपासना सुरू करती, शिष्य होती महाराजांची. समश्लोकी गुरुचरित्र, लिहिती स्वामी दिवस रात्र. दत्त आज्ञेचं पूर्ण पत्र, ग्रंथ लेखन झाले. ग्रंथ लिहिती वेदांतावर, नाव त्याचे लघुमनंसार. लेखनवादी उत्तरोत्तर ब्रह्मावर्त नगरी. गुरुचरित्र सप्तशती, महाराज तेथे पूर्ण करीती. गुरुचरित्र कथा सार लिहिती, होई रसाळ ग्रंथ तो. भाषा सोपी असे मधुर, प्रत्येक ओवी 3 अक्षर. अध्याय 15 तयार, होतसे भागवत गीतेचा. काल्पी जालवणी झाशी, पिछोरा रावेर भेरलसी. हुशंगा हुणी नृषी वाडीसी, येऊनी स्वामी पोचती. पुजारा सांगती श्रीसेवा, स्मरा मनाने गुरुभावा. करुणापदी प्रार्थना आळवा, क्लेशमुक्त होण्या लागे. दीक्षित स्वामी दंड घेती, ते होती नरसिंह सरस्वती. एकनिष्ठ भक्त असती महाराजांचे. महाराज करीती श्रीसेवा, तेथोनी जाती शिरोळ गावा. अक्कलकोटी योग यावा, स्वामी दर्शन दत्तईचे. दत्तप्रेरणा झाल्यावरी, 51 श्लोकी कृष्णा लहरी. महाराज रचिती गाणगापुरी, कृष्णामाई आज्ञेने. कारंजपूर माहूर क्षेत्र, पायी चालती सर्वत्र. नरसिंगावी दिनरात्र, होई गुरुदेव घोषणा. राम मंदिरी राहती, दत्त चंपू काव्य लिहिती. अनेक रोग मुक्त करीती, नरसिंगावी. तीर्थक्षेत्रे अनेक फिरती, नवीन क्षेत्रे निर्माण होती. ब्रह्मावर्ती पुन्हा पोचती, 4थी खेप त्यांची असे.
काशी जाण्या आज्ञा झाली. चैत्रात शुद्ध अष्टमी आली. काशीत चाहूल लागली महाराज आगमनी. श्री स्वयंप्रकाश काशीचे 80 वर्षे वय हो त्यांचे. 40 चातुर्मासाचे पुण्यकार्य पदरी असे. साष्टांग नमस्कार घातला. मनपूर्वक प्रणिपात केला. महाराजांचा गौरव केला. स्वयंप्रकाश स्वामींनी. तेथोणी जाती प्रयागी. चातुर्मास करण्या लागे. नृसिंहवाडी लागा. देव त्यांना बोलले. श्री वासुदेवानंद सरस्वती देव सूचनेनुसार वागती. द्वैत अद्वैत ज्ञान महती. ज्ञान असोनी पूर्णत्वे. नृसिंहवाडीस ते येती. पादुकांपुढे उभे राहती. जनता लोटे दर्शनाप्रती महाराजांच्या. मठ ब्रह्मानंदांचा निवास होता तेथे त्यांचा. भाविक लोका दर्शनाचा अलभ्य लाभ पुन्हा पुन्हा. पहाटे होई प्रभुस्मरण. मग स्नान नित्यानुष्ठान आणि गुरुपादुका वंदन क्रमाने करीती. नारायण स्वामींची पूजा होई. उपनिषद गीता भाष्य काही. 5 गृही भिक्षा होई. लेखनानंतर होत असे. मंत्र जप देण्याचे. संकट निवारण लोकांचे. कामशंका निरसनाचे चाली. सायंकाळ पावित. संगमी ते मग जाती. संध्यावंदन तेथे करते. कृष्णा लहरी सांगती. प्रेम भरते येतो. श्री शेजारती झाल्यावरी. महाराज बसती कट्ट्यावरी. अभंगपदे भजनोत्तरी. होई वाहनी पुष्पांजली. शिष्य नरसिंह सरस्वती लाकडी पादुका पुढे करती. महाराज त्या घालवणे देती. नरसिंह सरस्वती शिष्याशी. वाडी पैल तेरी औरवात. अमरेश्वरी पादुका जोड. दर्शन होई अजोड. बघता तेथे आजही. महाराजा ये भाव समाधी. आणि देवांसोबत बोलण्या संधी. रामेश्वरा चला आधी. देव त्यांना सांगते. महाराज निगती रामेश्वरा. तेरवाड मुक्तेश्वर मंदिरा. मालिकवादी वेद गंगा तीरा. कुरुंदवाड राजे बरोबरी. स्वामी महाराज तेथे जाती. होई देव नदीची स्तुती. स्तोत्रे संग्रही मिळती भाविका करिता. हिरण्यकेशी नदी तीरा. महाराज येते संकेश्वरा. नंतर पोचती शृंगापुरा. पुढे पोचती कैंगेरी. क्षेत्र चिदंबर तेथे असोन. मल्हार दीक्षिता पुत्र महान. शंकर अवतार जन्मापासून. बिल्वदळ अक्षता कानावरी. सत्पुरुष चिदंबर दीक्षित. लोक सहस्र घरी जेवित. खर्चा पैसा तांब्याहून देत. यज्ञा करीत मोठमोठे. प्राकृत संस्कृत स्तोत्र लिहिले. चिदंबर स्तोत्र पूर्ण झाले. तुंगभद्रा तीरी आले. विदारण्या मठामाजी. स्नान दर्शन स्तुती करून. शेषाचळ पर्वती येऊन. कार्तिक स्वामी दर्शन घेऊन. रामेश्वरवरी पोचते. तेथोणी जाती तंजावरी. जेथे वेणू कावेरी. चातुर्मास तंजावरी करीती श्री महाराज. देव लिहिण्या सांगती. चूर्णिका शब्द ऐकती. ते घोषवारा लिहिती. मूळ गुरु संहितेचा. श्रीरंग मुक्कामी शंकराचार्य. महाराजांचे वर्णिती कार्य. धर्मसंस्थापनार्थ दत्तावतार ते असती. शके 1830. मुक्तीश्वरपूर मुक्त्यास. 18वा चातुर्मास. व्यासपूजा होतसी. ते लिहिती युवशिक्षा. वृद्धशिक्षा. श्रीशिक्षा. फिरत फिरत नागेशा. वद अश्विनी पोचते. पुढे संसार स्थिती. मग तेथोन राजमहेंद्रेन आणि येती पीठापुरी. जन्मगावी श्रीपाद श्रीवल्लभांच्या. शंकराचार्य शृंगेरीचे ते अभिमानी महाराजांचे. मंत्रगर्भ स्तोत्र स्वामींचे वाचती ते आनंदे. राजमहेंद्री ब्रह्मानंद सरस्वती महाराज असती स्थापती. त्रिमुखी दत्तात्रेय मूर्ती पादुकांसहित. वाटे माझी प्रवासात एका घरी भिक्षे घेत. आंबिला आणि भाकर भात घेऊनी भक्तीनं उभी असे. भाकर भात पुरे म्हणती काकुळतीस बाई येते. आंबिल घेण्या विनविती स्वीकार केला भक्तीचा. अण्णावकर सावंतवाडीचे. उत्तम परिचित पूर्वाश्रमीचे. नृसिंहवाडीस महाराजांचे दर्शना येते. बहुत दिसानी आपण माझी केली आठवण. यास्तव माझे आगमन संबंध बोलू लागला. शंकराच्या पिशाच गणावरी मी असे मोठा अधिकारी.
परिश्री दत्त येती जातो दुरी, संबंध गेला निघून. धुंडीराज कवीश्वर असती स्वामी भक्त थोर, वैराग्या होते अधीर स्वामी त्यांना आवरती. प्रपंची राहून परमार्थ साधा, कवीश्वर बुवा आचरतो बोधा. पुराण कथुनी धर्मश्रद्धा, भाविका मांची वाढविती. शके 1832. केला 20वा चातुर्मास, तुंगभद्रा तोरी पावनुरास. भेटती श्री गुळवणे, कुरगुड्डूसानी स्वामी येती. श्रीपाद श्री वल्लभ सुचविती, त्यानुसार चातुर्मास करविती. कृष्णा प्रवाही बेटावर. कुरगुड्डी म्हणजे कुरवपूर. एका टोका दत्त मंदिर, गाव दुसऱ्या टोकावर. मध्ये असे शेतीवाडी. 18 मैलावरी रायचूर, मिळे तेथे वस्तू व्यापार. चौकडे पाणी फार, पर्जन्य सुरू झाल्यावरी. चातुर्मास झाल्याने, भक्त मंडळी आल्याने, भाविक एजा होण्याने स्थळ महात्म्य वाटते. शिष्य महान गांडाबुवा, संन्यास घेती गुंज गावा. त्यांच्या पादुका याच गावा, असती मृत्यूनंतरी. स्वामी जनार्दन दर्शन, दौलतापादी घेऊन. तापी नदी स्नान करून, येती खेडी गावाला. चिखलदा जाण्यास ते निघती, धर्मपुरी वास्तव करीती. चिखलदा गावी पोचती, पूर्ण होण्या चातुर्मास. उत्पन्न होण्या भक्ती खरी, भागवत भक्ती विजय ज्ञानेश्वरी. ईश्वर भक्ती निर्माण करी, खरोखरी मनात. जरी शुद्ध नसे अंतःकरण, तरी फुकट असे अध्ययन. कर्ममार्गे शुद्ध होऊन खरे ज्ञान प्रकटे. ऐसा उपदेश भाविकास, करोणी लाविते सन्मार्गास. प्रचित्ती देण्या भक्तजनास, क्षण लागे महाराजा. 23वा चातुर्मास, नर्मदा किनारी गरुडेश्वरास. नारदेश्वर मंदिरी अनुष्ठानास, स्वामी जागा निवडती. कृष्ण जयंती जवळ येता, ते परिसर सफाई करू लागत. उत्सव साजरा होण्याकरता कामा लागते सारेजण. कथा कीर्तन झाल्यावरी, भजन होई तदनंतरी. नर्मदा नदी पैलतेरी, पर्जन्य वर्षाव होत असे. स्थिर होण्यास्तव मन, विहित धर्म आचरण. वेदांत श्रवण मनन, निधिध्यासन असावे. असो कोणताही धंदा, असावी आपली स्वधर्मी श्रद्धा. स्वकर्मी दक्ष सर्वदा, शुद्ध होई अंतःकरण. अंतःकरण शुद्धीने, स्थिरताई उपासने. मन होई शांततेने, आत्मज्ञान सत्वरे. माता पिता सेवा, धर्म मुलाने आचरावा. थोरांना मान द्यावा, ऐसे स्वामी बोलती. शके 1836. असे तो वैशाख मास, बळा आले आजारासा स्वामी महाराजांच्या. दत्त दत्त नाम घेती, इतरा म्हणाव्या सांगती. दीर्घ प्रणोच्चार करती, निरूप घेण्या अखेरता. आषाढ शुद्ध प्रतिपदा, वार मंगळ, नक्षत्र आद्रा. महाराज निर्वाणे नर्मदा, हरडू लागले ढसाढसा. पुरुष सुखत रुद्र पवमान, मंत्राभिषेक होऊन. षोडशोपचार पूजा होऊन, देह ठेवियले पुष्पासने. बेल तुळशी फुले माला, भाविके अर्पिती त्यांच्या गळा. भक्तजन होती गोळा, नर्मदा तटी पावना. ब्रह्मस्वरूपी महाराज, देखोनी नर्मदे गैवरे आज. नर्मदा बने तीर्थराज, गरुडेश्वरी आजई. कारंजावाडी गाणगापुर, पुर. दत्त दर्शना जे आतुर, त्यांना दर्शन होई सत्वर. भावे वाचा चरित्रसार, जैसे होई शक्य तुम्हा. श्री वासुदेवानंद सरस्वती, दत्तावतार ते असती. त्या माझी विनंती, भक्ता करा भयमुक्त. गुरु महाराजा विनंती, हे चरित्रसार वाचिती. त्या सर्वांची इच्छापूर्ती, त्वरे आपण करावी. जे जे जाती माणगावी, भेटा प्रथम याक्षिणी देवी. शूळपाणी भेट घ्यावी, औदुंबरी श्री दत्तगुरु. मंदिरी असती वासुदेव, वागे दिसती गुरुदेव. दोन्ही माना एक भाव, कोटी कल्याण होत असे. आद्य ग्रामीचे सर्व देव, रुद्र वेतोबा ग्रामदेव. सिद्ध कुलदेवता सदैव, लेखना साह्य करीताती. श्रीराम देती प्रेरणा, तेनेची होई ही रचना. सद्गुरु प्रभू निमित्त माना, करी महाराजांचे. हे एखाद्याही चरित्रामृत, तिथी सप्तमी फाल्गुनात. अमृतयोगी पूर्ण होतं, शके 1905. इति श्रीराम प्रेरणा आजगावकर इत्युपनामक सद्गुरु प्रभू विरचित श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज चरित्रामृत. ओवी संख्या 136. नमो गुरुवे वासुदेवाय.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री सद्गुरुराज वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. इथे आपलं श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या चरित्रामृतांचं वाचन समाप्त होत आहे. आता पुढील दत्तगुरूंच्या गोष्टी आपण पुढील अध्यायांमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.